हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन याचे कंप्लीट 1 मार्क्स 2 मार्क्स आणि 3 मार्क्स क्वेश्चन. मुलांनो, या व्हिडिओमध्ये मी 1 मार्क्स 2 मार्क्स आणि 3 मार्क्स क्वेश्चन A to Z दिलेले आहेत. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही 1 मार्क 2 मार्क आणि 3 मार्क्स क्वेश्चन भेटून जातील आणि ते PYQ 2019 ते 2025पर्यंत सगळे काही इन्क्लूड केले आहे. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंटसुद्धा करायचे आहे. तुम्हाला जर कोणता टॉपिक जर हार्ड वाटत असेल तर तो एक्सप्लेनसुद्धा मी करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 मार्कचे एकूण आपल्याला PYQ मध्ये 7 क्वेश्चन विचारले गेलेले आहे. आपण इयर वाईज बघणार आहोत. क्वेश्चन 1A आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे जो मार्च 2024 ला विचारला गेलेला आहे. क्वेश्चन काय आहे? Any nucleotide of the gene suddenly change its position that causes minor changes which is nothing but the म्हणजे न्यूक्लियोटाइड मध्ये थोडेसे मायनर चेंज झाले, थोडेसे बदल झाले आहे, त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो आपण म्युटेशन. तर मग 4 ऑप्शन दिले: चेंजेस, म्युटेशन, डिसॅबिलिटी आणि ट्रान्सलोकेशन. कधी त्याला लगेच चेंजेस म्हणून नका, काय म्हणायचं त्याला? म्युटेशन. मग आपला आन्सर आहे म्युटेशन. चला दुसरा क्वेश्चन जो की आहे तुम्हाला मार्च 2024 मध्ये दिलेला आहे. क्वेश्चन काय आहे? अ मायनर चेंजेस ऑकर ड्यू टू चेंजेस इन पोझिशन ऑफ एनी न्यूक्लियोटाइड इज टर्म ॲज. तर त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन. तर त्याचा आन्सर सुद्धा काय आहे? म्युटेशन. तिसरा क्वेश्चन आहे इव्होल्यूशन म्हणजे काय? तुम्हाला सर्वांना माहिती इव्होल्यूशन म्हणजे काय आहे? ग्रॅज्युअल चेंजेस आहे. मग आपल्याला 4 ऑप्शन आहे: इंटरनल चेंज, ग्रॅज्युअल चेंज, एक्सटर्नल चेंज आणि क्विक चेंज. मग आपला आन्सर काय आहे? ग्रॅज्युअल चेंज. इथं आहे ग्रॅज्युअल चेंज. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. वेस्टिजियल ऑर्गन डॅश डॅश प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी इज अ प्रूफ ऑफ इव्होल्यूशन. मग वेस्टिजियल ऑर्गन कोणतं आहे? ह्युमन हँड, अपेंडिक्स, इयर मसल्स आणि टेल बोन. आपला आन्सर आहे अपेंडिक्स. म्हणजे अपेंडिक्स काय आपल्याकडे वेस्टिजियल ऑर्गन आहे. आता तुम्ही म्हणाल सर इयर मसल पण आहे, टेल बोन पण आहे, पण अपेंडिक्स त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. ठीक आहे. 5वा आहे जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल एनिमिया मे बी कॉज ड्यू टू डॅश डॅश. सिकल सेल एनिमिया कशामुळे होतो? तर आपला आन्सर आहे म्युटेशन. म्युटेशनमुळे होत असतं. 6 नंबरचा क्वेश्चन आहे ट्रान्सफर ऑफ द इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल्स ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड ॲज. आपण 3 टर्म शिकलो: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. पण DNA ची इन्फॉर्मेशन ज्या mRNA कॉपी होती याला काय आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. ट्रान्सक्रिप्शन. 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हटले ते? इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनलिडा अँड आर्थ्रोपोडा. ही आहे कनेक्टिंग लिंक. कोण कोण? प्लॅटिपस आहे, पेरिपॅटस आहे आणि लंगफिश आहे. आता वेल तर आपला आन्सर नाही. ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा मध्ये कनेक्टिंग लिंक कोणतं? आपलं पेरिपॅटस आहे. मग आपला आन्सर काय आहे? पेरिपॅटस. आता डब्ल्यू प्लॅटिपस कोणामधलं आहे? मॅमेलिया मधलं कनेक्टिंग लिंक आहे. लंगफिश कोणामधलं आहे? अँफिबियन सुद्धा कनेक्टिंग लिंक आहे. लक्षात ठेवायचं. आपण बघितले आतापर्यंत MCQ जे आहेत. आता ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन जे आहेत म्हणजे ट्रू ऑर फॉल्स असतील, मॅच द पेअर असेल, कम्प्लीट कोरिलेशन असेल, असे क्वेश्चन बघायचे. आता मार्च 2025 मध्ये विचारला गेलेला पहिला क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स मधला. इथे काय विचारलंय? स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्होल्यूशन. बरोबर आहे, स्टडी ऑफ फॉसिल हा इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे. म्हणून आपला आन्सर आहे ट्रू. दुसरं 2025 ला विचारलं गेलेलं आहे इव्होल्यूशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर द लॉंग ड्युरेशन. बरोबर आहे, इव्होल्यूशन ग्रॅज्युअल चेंजेस आहे, हळूहळू बदल होत होतो आणि कोणतं? लॉंग ड्युरेशन पर्यंत चालतो. याचा पण आन्सर ट्रू आहे. तिसरा आहे बघा ऑड वन आउटचा क्वेश्चन आहे. तो मार्च 2024 ला विचारला गेलेला आहे. डक बिल प्लॅटिपस आहे, पॉम्प्रेट आहे, लंगफिश आणि पेरिपॅटस. आता हा क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलाय. डक बिल प्लॅटिपस हा पण कनेक्टेड लिंक आहे, लंगफिश हा पण कनेक्टेड लिंक आहे, पेरिपॅटस हा पण कनेक्टेड लिंक आहे, पण पॉम्प्रेट हा कनेक्टेड लिंक नाही. मग ऑड वन आउट कोण येईल? पॉम्प्रेट. आपला ऑप्शन आहे पॉम्प्रेट. 4था क्वेश्चन आहे बघा राईट द नेम ऑफ इंडिकेटेड पार्ट इन द डायग्राम. आता तुम्हाला विचारलं ह्युमन जॉय हा. आता ह्युमन जॉय मधला हा इंडिकेटिंग पार्ट कोणता? तर हा विजडम टीथ आहे, ज्याला आपण अक्कलदाढ सुद्धा म्हणतो. म्हणजे आपल्या हा वेस्टिजियल ऑर्गन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढील क्वेश्चन आहे 5 नंबरचा. काय म्हटलं इथे? राईट द सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंगचं सायंटिफिक नाव काय आहे? जुलै 2022 ला क्वेश्चन विचारला गेलेला आहे.
आन्सर आपलं होमोसेपियन्स. म्हणजे माझं नाव काय होमोसेपियन्स. तुम्हाला बुक्स मध्ये होमो इरेक्टस आहे, होमो हॅबिलस आहे, होमो निअँडरथॅलिस आहे, पण आता लेटेस्ट माझं नाव काय होमोसेपियन्स आहे. कम्प्लीट कोरिलेशनचा क्वेश्चन आहे, तो ऑक्टोबर 2021 ला विचारला गेलेला आहे. बघा, विजडम टीथ वेस्टिजियल ऑर्गन आहे, तर लंग फिश काय? आपण बघितलं लंग फिश, डगबिल प्लॅटिपस, त्यानंतर आपण पेरिपॅटस बघितलं. आता हे सगळे काही कनेक्टिंग लिंक आहे, मग लंग फिश सुद्धा काय कनेक्टिंग लिंक आहे. चला पुढचा क्वेश्चन. आय एम कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टेलिया अँड मॅमल्स. आता रेप्टेलिया अँड मॅमल्स ला कनेक्टिंग लिंक कोणता आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे डगबिल प्लॅटिपस. तसं लंग फिश कनेक्टिंग लिंक आहे. तसं आपण बघितलं डगबिल प्लॅटिपस मध्ये सुद्धा काय कनेक्टिंग लिंक आहे. तुम्हाला म्हटलं आन्सर काय डगबिल प्लॅटिपस. त्यामधले पहिलं आहे क्वेश्चन 2 आणि ए आणि बी. म्हणजे आपल्याला 2 मार्कचे जे क्वेश्चन आहेत, एक तर असतात गिव्ह सायंटिफिक रिझन आणि आन्सर द फॉलोइंग असतात. त्यामध्ये क्वेश्चन 2 मध्ये म्हणजे 2 मार्कच्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन 2 ए आणि बी हे दोन्ही पण कव्हर केले. पहिला क्वेश्चन जो आहे हा जुलै 2025 ला विचारला गेलेला आहे. काय क्वेश्चन आहे? ऑब्झर्व द गिव्हन एनिमल्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता तुम्हाला माहिती आहे या ए डायग्राम मध्ये कोणता आहे? डगबिल प्लॅटिपस आहे आणि हा कोणता लंग फिश आहे. मग क्वेश्चन काय विचारला? आयडेंटिफाय द एनिमल शोन इन द अबोव डायग्राम. एनिमल कोणते आहे? स्टेट टाइप्स ऑफ एव्हिडन्सेस इन द इव्होल्यूशन रिलेटेड टू अबोव एनिमल. आणि यांचे एव्हिडन्स जे आहेत कोणत्या प्रकारे सांगितलेले आहे, तर आपल्याला माहिती आहे कनेक्टिंग लिंक आहे. मग पहिल्याचा आन्सर आहे आपलं डगबिल प्लॅटिपस आहे आणि दुसरा लंगफिश आहे. त्यानंतर एव्हिडन्स कोणता आहे आपला? कनेक्टिंग लिंक आहे. दोघं पण कनेक्टिंग लिंक मध्ये आहेत. क्वेश्चन 2 आहे आपल्याकडं गिव्ह सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन आहे, जुलै 2023 ला विचारला गेलेला आहे. डगबिल प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक. आत्ताच आपण बघितलं डगबिल प्लॅटिपस हा कनेक्टिंग लिंक आहे. मग आपल्याचा आन्सर आहे, कारण डगबिल प्लॅटिपस जो आहे तो कोणता रेप्टाईल आणि मेमल्स या दोघांचे पण कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे हा रेप्टाईल सारखे अंडे देतो आणि याच्याकडे मॅमल्स सारख्या मेमरी ग्लँड पण आहे आणि हेअर लाईक स्ट्रक्चर पण आहे शरीरावरती. त्यामुळे डगबिल प्लॅटिपस हा काही कनेक्टिंग लिंक जो आहे कशाचा? रेप्टाइल्स आणि मॅमल्स. आन्सर एकदम क्रिस्प दिलेले. यामध्ये तुम्ही मॉडिफाय करू शकता. फक्त सांगायचं काय आपल्याला, तो अंडे देतो रेप्टाइल सारखा, त्याच्याकडे मेमरी ग्लँड पण आहे मॅमल्स सारख्या, म्हणून हा दोघांमध्ये साम्य दाखवतो. त्यामुळे हा कनेक्टिंग लिंक आहे कशामध्ये? रेप्टाइल्स आणि मॅमल्स मध्ये. पुढचा क्वेश्चन जुलै 2023 चा आहे. Write any two objections that were raised against Darwin's theory of natural selection. मग डार्विन थेअरीच्या बाबतीत कोणते ऑब्जेक्शन जे आहेत ते पडले होते, म्हणजे डार्विनला कोणत्या 2-3 गोष्टी प्रूव्ह नाही करता येतात त्या आपल्याला बघायचे. मग पहिलं आहे डार्विन थेअरी होती, त्यामध्ये पहिलं ऑब्जेक्शन काय आहे? नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. म्हणजे नॅचरल सिलेक्शन जे आहेत हे एकच फॅक्टर असू शकत नाही. कशासाठी? इव्होल्यूशन साठी अजून पण काहीतरी फॅक्टर असतील, असं त्यांचं म्हणणं होतं शास्त्रज्ञांचं. आणि दुसरं काय होतं? डार्विन डिड नॉट गिव्ह एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. डार्विनला हे पण प्रूव्ह करता आलं नाही की युजफुल कॅरेक्टर काय आहे आणि युजलेस मॉडिफिकेशन का झालेले आहेत. याचं डार्विन कोणतंही प्रूव्ह नव्हतं, म्हणून हे पूर्णपणे 2 ऑब्जेक्शन लागले. खरं तर याला 3 ऑब्जेक्शन आहे, पण इथं 2 विचारले होते म्हणून 2च लिहायचे. ठीक. पुढे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आपला चार्ट विचारलेला आहे. आता हा चार्ट बघा, मार्च 2022, जुलै 22 आणि मार्च 2019 3 वर्ष विचारलेलं आहे. ठीक, IMP आहे. पहिलं बघा, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहे. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन आपल्याला सांगायचे. आपल्या की जवळपास 5 इव्होल्यूशनचे एक्झाम्पल आहे. आता हा सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर असायला अॅनाटॉमिकल एव्हिडन्स आहे. मग आपलं नेक्स्ट आन्सर काय? एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स आहे आणि नंतर पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. तुम्ही अजून पण वेस्ट लिहू शकता. वेस्टेज ऑर्गन हे सुद्धा एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन आहे. त्यानंतर कनेक्टिंग लिंक हे सुद्धा एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन आहे. आणि कधी कधी अॅनाटॉमिकलच्या एव्हिडन्स यावेळी तुम्हाला हे दिलेलं असतं सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, तो कोणता एव्हिडन्स असतो? अॅनाटॉमिकल एव्हिडन्स. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. पुढे बघूयात. नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. आता हा ऑक्टोबर 2021 चा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला हे दिले होतं अॅनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये 2 दिले होते, ह्युमन हँड आणि प्लॅटिजम ऑफ बॅट्स. मग तुम्हाला अॅनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये अजून 2 लिहायचे होते. त्यामध्ये एक आहे फ्लिपर ऑफ व्हेल, त्यानंतर 4 लेबर बॉक्स. आता माणसाचा हात वटवाघळाचा
जो पंखवीर आहे प्लॅटिजियम आहे, बैलाचा पाय आहे पुढचा आणि देवमाशाचा पर आहे. हे सगळे काय आहे अनाटॉमिकल एव्हिडन्सेस आहे. मग तुम्हाला कोणतेही दोन दिले असतील तर दोन आपल्याला लिहिता आले पाहिजे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता हा जुलै 2020 चा क्वेश्चन आहे. तुम्हाला डार्विन थेरी एक्सप्लेन करायची. आता डार्विन थेरी काय आहे पूर्णपणे आपण बघूया. आता डार्विनचा पहिला पॉईंट आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस इन लार्ज नंबर ओव्हर प्रोडक्शन. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो लार्ज प्रोडक्शन करतोय, भरपूर सारे आपल्या प्रजनन जन्म देतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काय होतं ड्यू टू लिमिटेड फूड ऑफ स्पेस. आता आपल्या सगळ्यांना काय लिमिटेड फूड आहे म्हणजे अन्न कमतरता आहे, लिमिट आहे प्रत्येकाला. प्रत्येकाला मनसोक्त अन्न जे आहे भेटू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागणार आहे त्यांच्या एक्झिस्टन्ससाठी म्हणजे समाजामध्ये राहण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ऑर्गॅनिझममध्ये थोडाफार बदल तुम्हाला भेटतो. कोणतं व्हेरिएशन आपलं युजफुल असतं, काही पूर्णपणे हार्मफुल असतात. जसं आपण बघितलं पहिल्या चॅप्टर मध्ये आपले जे मोडिफिकेशन झाले काही ते हार्मफुल पण होते आणि काही युजफुल पण होते. जसं आपली शिफ्ट गेली युजफुल आहे पण आपल्यामध्ये अपेंडिक्स जे आहेत पूर्णपणे विजडम टीथ आहे कोणते हे अजून आपल्यासाठी युजलेस आहे. ठीक आहे. हार्मफुल नाही म्हणजे पण युजलेस आहे. ठीक आहे. दोज ऑर्गॅनिझम हॅव्हिंग युजफुल व्हेरिएशन सर्वाइव्ह अँड रिप्रोड्यूस व्हाईल अदर द पेरिश इज कॉल्ड ॲज अ सर्व्हायव्हल फिटेस्ट. म्हणजे ह्या जगामध्ये जे पण पूर्णपणे फिट असतील तेच सर्वाइव्ह होतील, बाकीचे कोणतेही प्राणी सर्वाइव्ह होऊ शकत नाही. हे त्याच्यामध्ये मग कारण आहे. म्हणजे आपण काय बघितलं प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो लार्ज प्रोडक्शन करतोय, ओव्हर प्रोडक्शन करतोय, जास्तीत जास्त प्रजनन जन्म देतोय. प्रत्येकाला स्ट्रगल आहे एक्झिस्टन्ससाठी, समाजामध्ये वावरण्यासाठी. लिमिटेड फूड असल्यामुळे प्रत्येकामध्ये थोडं व्हेरिएशन येणार आहे, थोडेसे बदल येणार आहे. प्रत्येक प्रजाती एकमेकांपेक्षा वेगळी आणि त्यामध्ये जे आपले व्हेरिएशन येतील पूर्णपणे ते युजफुल असतील. त्यामुळे काही जे राहतील ते रिप्रोड्यूस करतील पूर्णपणे आणि काही ते पूर्णपणे सर्व्हायव्हल फिटेस्ट असतील. म्हणजे जे पूर्णपणे थांबले किंवा ज्यांना पूर्णपणे आता एन्व्हायरमेंट चांगलं भेटलं हेच पुढे रिप्रोडक्शन करणार आहे, तेच पूर्णपणे फिट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन डिफाईन वेस्टेजल ऑर्गन राईट एनी टू नेम्स ऑफ वेस्टेजल ऑर्गन इन ह्युमन बॉडी. आता आपल्याला काय विचारलं वेस्टेजल ऑर्गन म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहायची. त्यानंतर वेस्टेजल ऑर्गन जे आहेत आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कोणते आहे त्याची एक्झाम्पल लिहायची. मग डेफिनेशन एकदम सोपी काय डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन. म्हणजे आपल्यामध्ये डिजनरेट झाले निघून गेलेले किंवा आपल्या शरीरामध्ये अंडर डेव्हलप आहे अजून एवढे चांगले डेव्हलप झालेले नाही. ठीक आहे. युजलेस आहे ऑर्गन आपल्या शरीरामध्ये त्याला काय म्हणतो आपण वेस्टेजल ऑर्गन. मग तुम्हाला एक्झाम्पल कोणते दिले अपेंडिक्स दिले, विजडम टीथ दिले, अजून काही टेल बोन आहे, इयर मसल्स आणि बॉडी हेअर आहे. तुम्हाला जर हे दोन आठवले नाही तर तुम्ही बाकीचे सुद्धा लिहू शकता. आपल्याला दोन विचारले आपले एकूण 5 एक्झाम्पल आहे, 5 मधून कोणते आपल्याला दोन लिहायचे आहे. ठीक आहे. हा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा. बघा पहिला क्वेश्चन विचारलाय आपल्याला म्हणजे 3 मार्कचा 11 क्वेश्चन विचारलेले आणि मार्च 2025 मधला पहिला क्वेश्चन काय म्हटले इथे डिफाईन हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय आणि एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस. आणि तुम्हाला मेकॅनिझम विचारलं हेरिडिटी चेंजेस का होतात. आता हेरिडिटी म्हणजे काय माहिती का पालकांमधून मुलांमध्ये काही कॅरेक्टर जे आहेत ट्रान्सफर होतात याला आपण हेरिडिटी म्हणतो. मग डेफिनेशन तुम्हाला दिली इथं आणि त्याचं मेकॅनिझम कसं आहे कसा चेंज होतात ते तुम्हाला दिले. थोडक्यात सेल्फ एक्सप्लेनेटरी डायग्राम आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं याचं ऍक्च्युअली उत्तर कसं लिहायचं याच्यावरती आहे. बघा याचं ऍक्च्युअल आन्सर दिलेले मग हेरिडिटी काय आहे बघा ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग त्याला काय म्हणतो आपण हेरिडिटी. आता मग चेंजेस कसे होतात त्याच्यामध्ये मेकॅनिझम काय आहे. आता जीन जे असतात पूर्णपणे क्रोमोझोम मध्ये कोणतं कशा म्हणतात पूर्णपणे डीएनए मध्ये काय असतात जीन्स वेगळे असतात ज्याला आपण पोस्टलेट म्हणतो कशा बनले असतात डीएनएचे. ठीक आहे. आता त्यामध्ये काय होतं आपण जीन जे असतात बघा जीन्स कंट्रोल द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन विच डिसाइड द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. ते जीन असतात ते करता पूर्ण आपल्या बॉडीला कसे कंट्रोल करतात प्रोटीन कोणते बनवायचे असते त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळे रिप्रोडक्शन मध्ये काय होतं ड्युरिंग रिप्रोडक्शन जीन आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू द नेक्स्ट जनरेशन. मग हे जीन काय करतात ट्रान्सफर होतात रिप्रोडक्शन वेळेस म्हणजे आई आणि वडिलांमध्ये कॅरेक्टर मुलामध्ये ट्रान्सफर होतात मुलामध्ये किंवा मुलीमध्ये प्रोजेनीमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं काही चेंजेस वगैरे येतात ज्याला आपण म्युटेशन असं म्हणतो न्यूक्लियोटाइड वगैरे असतात. ठीक आहे. थोडंफार चेंजेस झाले कोणता आपल्याला थोडे हेरिडिटी चेंजेस म्हणजे मुलांमध्ये थोडे बदल बघायला भेटतात. त्यामुळे पालकांपेक्षा मुलं जे आहेत थोडेसे आपल्याला वेगळे बघायला भेटतात त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्सेस असतो त्याच्यामध्ये थोडासा व्हेरिएशन असतो. ठीक आहे. असं काय होतं आपल्याकडे हेरिडिटी चेंजेस जे आहेत ते होत असतात. पण तुम्हाला सांगायचं काय मुलांमध्ये जे व्हेरिएशन येते जे बदल होतात कशामुळे येतात
ते मेकॅनिझम तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. डीएनए मध्ये असतं पालकांचे मुलांचे कॅरेक्टर म्हणजे आई आणि वडिलांचे कॅरेक्टर जे आहेत दोघांचे मिक्स होतात आणि त्यानंतर प्रोजेक्ट तयार होतो, मुलगा तयार होतो. ठीक आहे. दुसरा आहे बघा, डिफाईन वेस्टेज ऑर्गन. आता हा जुलै 2025 चा क्वेश्चन आहे. वेस्टेज ऑर्गन म्हणजे काय तुम्हाला विचारलंय. दुसरा, राईट नेम ऑफ एनी टू वेस्टेज ऑर्गन इन ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडी मध्ये किती वेस्टेज ऑर्गन आहे त्यापैकी दोघांचे नाव लिहायचे. त्यानंतर राईट नेम ऑफ एनी टू वेस्टेज ऑर्गन विच आर नॉट फंक्शनल इन ह्युमन बिंग. आता असे कोणते वेस्टेज ऑर्गन जे आपल्यामध्ये फंक्शनल नाही पण बट फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम, पण फंक्शनल कुठे बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये आहे. मग पहिलेच आन्सर बघा, वेस्टेज ऑर्गनची डेफिनेशन तुम्हाला लिहायची. मग डेफिनेशन काय आहे बघा, डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन. आपल्या शरीरामध्ये डिजनरेट झालेले की निघून गेलेले किंवा आपल्या शरीरामध्ये वेल डेव्हलप नाही, अंडर डेव्हलप आहे, त्यांचा एवढा विकास झालेला नाही, अशा युजलेस ऑर्गनला काय म्हणतो आपण, वेस्टेज ऑर्गन. मग डेफिनेशन आपल्या बुक्समध्येच आहे. आता नेम्स काय आपले बघा, वेस्टेज ऑर्गनचं नाव लिहायचं आपल्या बॉडीमध्ये दोन कोणतरी, जवळपास आपल्याला 4 ते 5 आहे. त्यामुळे पहिला अपेंडिक्स आहे, विजडम टीथ वगैरे आहे. ठीक, तुम्ही अजून इथे लिहू शकता अपेंडिक्स, त्यानंतर आपल्याकडं अजून 3 आहे वेस्टेज ऑर्गन, मला कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे, मी अगोदर पण दिले, अपेंडिक्स आहे, विजडम टीथ वगैरे आहे. त्यानंतर तुम्हाला टेल बोन आहे आपल्याकडे. ठीक आहे, हे पण वेस्टेज ऑर्गन आहे. अजून मला 2-3 कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे, सी बघा, राईट द नेम्स ऑफ एनी टू वेस्टेज ऑर्गन विच आर फंक्शनल इन द ह्युमन बीइंग, नॉट फंक्शनल इन ह्युमन बीइंग बट फंक्शनल इन द ऑर्गॅनिझम. म्हणजे माणसामध्ये असे कोणते दोन आहे ते फंक्शनल नाही पण बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये फंक्शनल आहे. मग तुम्हाला दिले अपेंडिक्स जे आहेत ना, जे काऊ वगैरे आहे, बफेलो वगैरे आहे, त्यांच्यामध्ये काय असतात, फंक्शनल असतात मांसमध्ये. कारण का ते कच्चं अन्न खातात, चारा खातात, त्यामुळे त्यांना डायजेस्ट करण्यासाठी कोणतं अपेंडिक्सची गरज पडते. इयर मसल जे आहेत आपल्यासाठी उपयोगाचं नाही. ठीक आहे, पण तुम्हाला म्हटलं मंकी जे आहेत, बाकीचे हत्ती वगैरे जे आहे यांसाठी काय पूर्णपणे रिस्पॉन्सिबल आहे. तुम्ही टेल बोनचं बघा, हा टेल बोन सुद्धा काय वेस्टेज ऑर्गन आहे. अपेंडिक्स आहे, तुम्हाला विजडम टीथ नाव भेटलंय, परत इयर मसल्स वगैरे आहे, त्यानंतर टेल बोन आहे, हे सगळे काय बॉडी हेअर जे आहे हे सगळे काय आपल्याकडं वेस्टेज ऑर्गन आहे. ठीक, आता तुम्हाला इथं बाकीचे पण नाव देता येईल, समजा बॉडी हेअर काय काम करताय, टेल बोन काय काम करणार आहे. ठीक आहे, इयर मसल्स काय काम करताय हे तुम्हाला दिलेलं आहे. कोणतरी 1-2च एक्सप्लेन करायचं तुम्हाला. ठीक आहे, जर तुम्हाला आठवलं प्रॉपर दुसरं एखादं एक्सप्लेन करायचं. त्यानंतर बघा, मार्च 2024 आणि जुलै 2024 मध्ये सेम क्वेश्चन तुम्हाला विचारले पाठीमागसारखे, त्यामुळे मी त्याचं आन्सर तुम्हाला दिलं नाही. आता वेस्टेज ऑर्गन म्हणजे काय, परत काय म्हणतो तुम्हाला एनी टू वेस्टेज ऑर्गन तुम्हाला नाव लिहायचे. आणि परत म्हटले की ती असे कोणते अॅनिमल त्याच्यामध्ये वेस्टेज ऑर्गन जे आहे फंक्शनल आहे तेच पाठीमागचं लिहायचं. मग तुम्हाला टेल बोन वगैरे असेल ते. परत हा जुलै 2024 चा सेम क्वेश्चन, वेस्टेज ऑर्गन म्हणजे काय, तुम्हाला वेस्टेज ऑर्गनचे नाव लिहायचे आणि राईट दोज एनिमल्स इन हुम सेम ऑर्गन आर यूज. मग तुम्हाला म्हटलं वेस्टेज ऑर्गन जे आहेत बाकी कोणत्या प्राण्यामध्ये उपयोग होते तेच तुम्हाला एक्सप्लेन करायचे. म्हणजे सेम आन्सर वगैरे आहे पाठीमागचा क्वेश्चन जो आपण बघितला आपण तो. ठीक आहे, पण हा क्वेश्चन रिपीट झालेला भरपूर वेळा, हे लक्षात ठेवायचं. आता 5वा क्वेश्चन बघा, मार्च 2023 चा क्वेश्चन आहे, डार्विन्स थ्री ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता डार्विन्स थ्री जे आहेत पाठीमागच्या 2 मार्चच्या क्वेश्चन मध्ये पण होती, इथे 3 मार्चच्या क्वेश्चन मध्ये पण आहे. आता डार्विन थ्री तुम्हाला एक्सप्लेन करायचे. आता डार्विन थ्री मध्ये पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये प्रत्येक प्राणी जो आहे ओव्हर प्रोडक्शन करतोय. कोणतं, प्रत्येकाला फूड लिमिटेड आहे, कोणतं त्यामुळे स्ट्रगल त्याला करावं लागणार आहे. कोणतं जे पण थांबलं त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येणार आहे. ठीक आहे, काही व्हेरिएशन आपल्यासाठी युजफुल असेल, काही असेल हार्मफुल वगैरे असेल. त्यामुळे प्रत्येक जण जो आहे स्ट्रगल वगैरे करणार आहे आणि त्याचं व्हेरिएशन जे आहे पूर्णपणे तो निर्माण करणार आहे. जे पूर्णपणे थांबले की जे जगले तेच काय करणार, पुढे रिप्रोडक्शन करणार आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण सर्वलॉग भेटून बाकी येणार आहे पिरिश, बाकीचे पूर्णपणे संपून जाणार आहे. असे पूर्णपणे डार्विनने सांगितलं आणि हे पूर्णपणे नवीन स्पीसीस तयार करतील आणि तेच पूर्णपणे निसर्ग त्यांना सिलेक्ट करेल. थोडक्यात हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचे. मग महत्वाचे पॉईंट पण तुम्हाला स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स आहे, ओव्हर प्रोडक्शन वगैरे आहे, व्हेरिएशन आहे, त्यामध्ये पेरिस पण म्हटलंय, जे थांबले ते काय कोणतं सर्वाइव्ह करतील, पूर्णपणे रिप्रोडक्शन करतील, बाकीचे पूर्णपणे पेरिस मध्ये संपून जातील. तुम्ही पेरिसच्या ऐवजी तुम्ही असे काही शब्द वापरू शकता की पूर्णपणे व्हॅनिश वगैरे होतील, पूर्णपणे संपतील, कोणता आपल्या इंग्लिश वर्ड मध्ये, तरी पण तुम्ही ते आन्सर बरोबर लिहू शकता. ठीक आहे, न्यू स्पेसिस फॉर्मेशन होतं आणि निसर्ग त्यांना सिलेक्ट करतो, असे शब्द याच्यामध्ये महत्वाचे आहे. ठीक आहे, उत्तर लिहिण्यासाठी. तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, मार्च 2022 चा क्वेश्चन आहे.
काय म्हटले ते राईट द ऑब्जेक्शन रेज अगेन्स्ट द डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थेरी बद्दल कोणते ऑब्जेक्शन आले होते, म्हणजे बाकी शास्त्रज्ञांनी का विरोध केला डार्विनला, कोणते ऑब्जेक्शन दिले होते. ठीक आहे, काय कमी होते डार्विन्स थेरी मध्ये, तर ते पहिले सांगितलं बघा. डार्विनला पहिले काय एक्सप्लेन करता नव्हतं आलं. फक्त डार्विन काय म्हणायचं, नॅचरल सिलेक्शन मुळे पूर्णपणे इव्होल्युशन झालेलं आहे. पण हा एकच फॅक्टर नव्हता बघा. काय म्हटले, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली वन फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. हा एकच फॅक्टर नाही. डार्विनला हे पण सांगता आलं नव्हतं की युजफुल जे आहे युजलेस मॉडिफिकेशन प्राण्यांमध्ये का झाले, त्याचं एक्सप्लेनेशन डार्विन कडून ते नव्हतं. थोडक्यात त्यांना तो एक्सप्लेन करू शकला नाही. ठीक आहे, ते एक ड्रॉबॅक होता. त्यानंतर डार्विन इज नॉट, म्हणजे देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड आर्गुड चेंजेस. आता हा शब्द जो आहे इथं स्लो चेंजेस आणि फास्ट चेंजेस आहे. मग तुम्ही या शब्दाच्या ऐवजी आउटपुट चेंजेस ऐवजी तुम्ही फास्ट चेंजेस पण लिहू शकतात. बाकी एवढं काही आन्सर विशेष नाही. म्हणजे नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली वन फॅक्टर फॉर रिस्पॉन्सिबल इव्होल्युशन. ते आहे युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन आहे, ते एक आहे, आणि स्लो चेंजेस आणि फास्ट चेंजेस आहे. हे शब्द महत्वाचे आहे. मग तुम्ही तुमच्या वेळी फॉर्मॅटिंग करा. ठीक आहे, असे जे आहेत ना बाकी जे ऑब्जेक्शन वगैरे आहे, मग इरिस्पेक्टिव्ह ऑल दिस ऑब्जेक्शन डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन माइलस्टोन. म्हणजे असे जे आहेत ना काही काही जे 3 माइलस्टोन जे आहेत त्याच्यामध्ये राहिलेले आहे, डार्विनला एक्सप्लेन करता आलेले नाही. पुढले क्वेश्चन बघा, जुलै 2022 चा क्वेश्चन काय म्हटलंय, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कनेक्टिंग लिंक्स विथ 2 एक्झाम्पल. कनेक्टिंग लिंक जे आहेत ना तुम्हाला 2 एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचंय. आता आपल्याला 2 एक्झाम्पल काय आहे, तुम्हाला कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन दिली. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय, असे प्राणी जे एकापेक्षा जास्त फायलम सोबत किंवा अॅनिमल सोबत साम्य दाखवतात. म्हणजे डेफिनेशन काय, ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ ऑफ टू डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स. मग तुम्हाला एक्झाम्पल दिले, पेरिपॅटस आहे आणि डकबिल प्लॅटिपस आहे. पेरिपॅटस ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा हे दोघांचे साम्य दाखवतो. तर ॲनलिडा मधलं काय सेगमेंटेड बॉडी आहे आणि आर्थ्रोपोडा मध्ये काय ट्रॅकेल रेस्पिरेशन जे आहे, जे कोणामध्ये आहे, पेरिपॅटस मध्ये आहे. त्यामुळे काय हा पेरिपॅटस ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा हे दोघांचे साम्य दाखवतो. डकबिल प्लॅटिपस रेप्टाइल सोबत आणि कोणता, मॅमल सोबत. कारण रेप्टाइल काय करतो, तो अंडे घालतो आणि मॅमल सारख्या त्याच्यामध्ये हेअर आहे आणि मेमरी ग्लँड वर आहे. त्यामुळे हा काय करतो, कनेक्टिंग लिंक मध्ये. कनेक्टिंग म्हणजे कोणता, ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा, सॉरी मेमरी ग्लँड जे आहे कोणासारखे पूर्णपणे मॅमल सारखे, आणि जे रेप्टाइल सारखे करतो अंडे घालतो, म्हणून हा कनेक्टिंग लिंक मध्ये आहे. डकबिल प्लॅटिपस आणि पेरिपॅटस लक्षात ठेवायचं. आणि हे तुम्हाला ग्युरिझम पण विचारलेलं, भरपूर विचारलेलं आहे. आता यावेळेस डकबिल प्लॅटिपस आलता, आपल्या यावेळेस पेरिपॅटस सुद्धा येऊ शकतो 2026 ला, त्यामुळे लक्षात ठेवायचं. 8 नंबरचा क्वेश्चन वगैरे आहे बघा. व्हॉट यू मीन बाय फॉसिल. फॉसिल म्हणजे काय, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल. फॉसिलचं महत्व वगैरे काय ते विचारले. राईट द नेम्स ऑफ मेथड टू फाइंड एज ऑफ फॉसिल. म्हणजे फॉसिलला शोधण्यासाठी कोणती मेथड आहे त्याचं नाव विचारले. आता ती मेथड एकदम सोपी, कोणती, कार्बन डेटिंग मेथड आहे, C40 मेथड, हे त्याचा आन्सर झालं. आता फॉसिलची इम्पॉर्टन्स वगैरे काय ते तुम्हाला दिलं आणि डेफिनेशन आहे. आता डेफिनेशन म्हणजे काय, प्रिझर्व रिमेन्स इम्प्रेशन टू ट्रेसेस ऑफ प्लांट अॅनिमल. प्रिझर्व म्हणजे काय, जमिनीखाली गाडले गेलेले आहे, स्टोअर झालेले, त्यांची इम्प्रेशन झालेली, थोडक्यात छाप वगैरे पडलेली. ट्रेसेस कोणतं, जे आपल्याला प्लांट अॅनिमलचे बघायला भेटले. ठीक आहे, लाईव्ह मिलियन्स ऑफ इयर्स आहे, त्याच्यामध्ये राहिलेले वगैरे असते. फाउंड इन लेयर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड एज फॉसिल. तुम्हाला म्हणजे आपल्या पृथ्वीच्या एका भागामध्ये सापडतात, त्याला काय म्हणतो आपण, फॉसिल असं म्हणतो. मग फॉसिलचे इम्पॉर्टन्स काय आहे, आता हे एव्हिडन्स इव्होल्युशन साठी. ठीक आहे, लाईफ एक्सटेंड झाल्यावर त्याला आपल्याला शोधता येणार आहे. परत फॉसिल शो द सिक्वेन्स ऑफ इव्होल्युशन टू सिम्पल टू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. म्हणजे लहानात लहान जो प्राणी पासून कॉम्प्लेक्स जो प्राणी आहे त्याच्या आपल्या इव्होल्युशन मध्ये सिक्वेन्स सापडतात, साम्य सापडतात. ठीक आहे, म्हणजे आपण त्याचा फाइंड आउट करू शकतो की हा प्राणी केव्हा जन्मला असेल, केव्हा मेला असेल, पूर्णपणे किती दिवस वेळ जगला असेल, असं आपल्याला आयडिया त्याच्यामधून. आणि चौथं काय आहे, ते हेल्प इन स्टडी द इव्होल्युशनरी रिलेशनशिप. मग कोणत्या प्राण्यामध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप कशी ते आपल्याला ओळखतात. आपण बघा, आपण आज म्हणतोय आपली चिंपांजी आणि गोरिला बद्दल रिलेशनशिप वगैरे आहे, किंवा आपले जे पूर्वज जे आहे ते माकड वगैरे होते, कशामुळे ओळखले आपण, हेच आपण फॉसिल पूर्णपणे बघितले, त्यांच्यामधले आपण क्रोमोझोम जे आहेत ते स्टडी केले, त्यांच्या स्किनचा अभ्यास केला, त्यांच्या स्केलेटनचा अभ्यास केला. त्यामुळे आपल्याला हे जे आहेत ना थोडेफार आयडिया आली की आपण पूर्वज कोण, म्हणजे आपले पूर्वज कोण होते, बाकीच्या प्राण्यांचे पूर्वज कोण होते, ते आपला इव्होल्युशनरी रिलेशनशिप जे आहे आपल्याला बघता येते. हे ते महत्वाचं आहे. क्वेश्चन, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्स विथ एक्झाम्पल.
हा 2 मार्च 2020चा क्वेश्चन आहे आणि सेम क्वेश्चन आहे बघा. एक्सप्लेन द सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस इव्होल्युशन. आता या दोघांचा आन्सर पूर्णपणे सेम आहे. म्हणजे फक्त काय करायचं तुम्हाला अनाटॉमिकल एव्हिडन्स जो आहे त्याचे इम्पॉर्टन्स जे आहे तुम्हाला आणि त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते एक्सप्लेन करायचे. आता अनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय रे, आपल्या शरीरामध्ये जे हाडं वगैरे आहे. आता आपण काय काय बघितलं, माणसाचा हात बघितला, बैलाचा पाय बघितला, पुढचा पाय म्हणजे देवमाशाचा पर बघितला, त्यानंतर प्लॅटिझम बॅट्स म्हणजे जो बॅट वगैरे असते आपल्याला जी वटवाघूळ जे असतं त्याचं पूर्णपणे आपण प्लॅटिझम बघितलं म्हणजे पंखाचं जो हाड आहे ते बघितलं. ठीक आहे. आता यांच्यामध्ये आपलं सामने काय बघतं, यांचे बोन जे आहेत ते पूर्णपणे वेगळे पण त्यांचे जॉईंट्स जे आहेत पूर्णपणे सेम आहे. त्यामुळे ते महत्वाचं आहे. मग आता इम्पॉर्टन्स काय पूर्णपणे ते तर काय दाखवतं, या सर्वांमध्ये काय कॉमन अँसेस्टर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सेम बेसिक स्ट्रक्चर आहे पण डिफरंट फंक्शन आहे. म्हणजे हाडांचं काही जोडणी बेसिक आहे, त्यांचं फंक्शन काय, त्यांचं काम वेगवेगळं आहे. त्याला काय म्हणतो आपण होमोलॉगस ऑर्गन जे आहेत. आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन जे पूर्णपणे हायलाइट केले ना ते पॉईंट तुमच्या उत्तरामध्ये आले तर 100% तुम्हाला मार्क्स भेटणार म्हणजे भेटणारच. ठीक आहे. आता प्रेझेन्स ऑफ होमोलॉगस ऑर्गन प्रूव्स डायव्हर्जन्स इव्होल्युशन. आता जी होमोलॉगस ऑर्गन आहे म्हणजे हाड जोडणीसारखे दिसते पण काम वेगळे आहे, त्यांचं काम वेगळे आहे. त्यामुळे काय दाखवतं डायव्हर्जंट म्हणजे थोडंफार त्यांचा विकास जो आहे वेगळा झालेला आहे. डायव्हर्जंट इव्होल्युशन आहे. हेच काय म्हटलं अनाटॉमिकल एव्हिडन्स स्ट्रॉंगली सपोर्ट द थिअरी ऑफ इव्होल्युशन. त्यामुळे इव्होल्युशन मध्ये जे आपल्या शरीरामधले जे हाडं आहे त्यांची जी जोडणी आहे ते महत्वाचं प्रूफ जे आहे आपला प्रूफ दाखवते. ठीक आहे. आता हे जे आहे पूर्णपणे डिफरंट फंक्शन करतात ते आपलं ऑलरेडी माहिती आहे. आता बघा 10 नंबरचा क्वेश्चन आहे डिफाईन वेस्टेज ऑर्गन. राईट नेम्स ऑफ एनी टू वेस्टेज ऑर्गन इन द ह्युमन बॉडी आणि एक्सप्लेन हाऊ ह्युमन वेस्टेज ऑर्गन इज फंक्शनल इन द अनदर ॲनिमल. आता हाच क्वेश्चन 2020 ला पण होता, 2024 ला पण आहे. आपण ते 2-3 क्वेश्चन बघितले बघा. वेस्टेज ऑर्गन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता वेस्टेज ऑर्गन म्हणजे काय, आपल्या शरीरामधले जे अंडर डेव्हलप आहे वेस्टेज ऑर्गन आहे. अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन आहे त्याला काय म्हणतो आपण वेस्टेज ऑर्गन. आता आपल्या शरीरामध्ये वेस्टेज ऑर्गन कोणते, अपेंडिक्स आहे, विजडम टीथ आहे, टेल बोन आहे. आता यांची नाव लिहायची आणि वेस्टेज ऑर्गन जे आहेत बाकीच्या प्राण्यामध्ये कसे युजफुल वगैरे असतात ते नाव लिहायचं. आपण 2 ऑलरेडी बघितले. अपेंडिक्स बघितलं, त्यानंतर अपेंडिक्स एक बघितलं, दुसरं कोणतं बघितलं, विजडम टीथ बघितलं, टेल बोनचं बघितलं, माकडामध्ये फंक्शन वगैरे असतं. असे तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर 11 क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन जो मार्च 2019चा क्वेश्चन आहे. पहिले बघा व्हॉट यू मीन बाय सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय असतं. दुसरं व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. आणि तिसरं आहे व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असतं. बघा मग आपण पहिलेच आन्सर सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय. आता सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय असतं, आपण आपल्या डीएनए पासून आरएनए बनवतो आणि आरएनए पासून काय बनतो, प्रोटीन बनवतो. त्यालाच काय म्हणतो आपण सेंट्रल डॉग्मा. मग डेफिनेशन मग काय, द प्रोसेस बाय विच जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. आता हे तुम्हाला जिथं ॲरो दिलेलं आहे तुम्ही असं एक्सप्लेन करा. ट्रान्सफर फ्रॉम द डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. असं जर लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटते. 3 शब्द महत्वाचे, डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. आता बघा ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एमआरएनए. एमआरएनए तयार होतो कशापासून, डीएनए पासून इन न्यूक्लियस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे पहिले सेंट्रल डॉग्मा काय आहे, डीएनए पासून आरएनए तयार होतो, आरएनए पासून प्रोटीन तयार होतं. तसं याच्यामध्ये डीएनए पासून एमआरएनए तयार आलाय. मग तुम्हाला उलट दिलंय कोणतं, तुम्ही असं बोलू शकता कोणतं, टू मेकिंग एमआरएनए फ्रॉम डीएनए इज कॉल्ड द ट्रान्सक्रिप्शन. किंवा असं पण लिहा द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एमआरएनए फ्रॉम द डीएनए. तुम्ही कोणतं जरी लिहिलं एकच आहे. एमआरएनए बनतो एकापासून, डीएनए पासून, त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लियस मध्ये, याला काय म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. थोडक्यात सोपं. त्यानंतर ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय. आता बघा अ सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड ऑफ एमआरएनए दॅट कोड्स वन स्पेसिफिक अमिनो ऍसिड इज कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. आता जे न्यूक्लियोटाइड वगैरे आहे, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, आपण बघितलं आपल्या शरीरामध्ये जे ऍडेनाइन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन त्याच्याबरोबर पेंटोस शुगर वगैरे असेल कोणतं, याला काय म्हणतो आपण न्यूक्लियोटाइड. आता हे जे आहे पूर्णपणे यांचे जे 3 फॉर्म मध्ये स्पेसिफिक अमिनो ऍसिड असतात आणि ते 3-3च्या ग्रुपमध्ये असतात, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हटले. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मला कमेंट करा तुम्हाला अजून कोणत्या चॅप्टरचे पूर्णपणे पीवायक्यू वगैरे पाहिजे. तसं आम्ही सिक्वेन्स मध्ये पूर्णपणे पीवायक्यू टाकतो वगैरे आहे. ठीक आहे. तसे मी 1 मार्क, 2 मार्काचे, 3 मार्काचे आणि 5 मार्काचे क्वेश्चन वगैरे आहे 100% टाकणार आहे. तर पण तुम्ही पण कमेंट करा तुम्हाला लवकरात लवकर कोण चॅप्टरचा अभ्यास करायचा वगैरे आहे, कोण चॅप्टर अवघड वगैरे जातोय, जेणेकरून मला त्याचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तुम्ही हार्ड टॉपिक जे आहे ते सुद्धा कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला
टाकू शकतो. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.